नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाण्यातील उभयपक्षीय नेत्यांनी राजकारण करावं पण पोलिसांचा ताण वाढवू नये, राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांचं परखड मत। आदर्श इमारतीने मुख्य वाहतुकीच्या रस्त्याचा बळी घेतला, देवेंद्र फडणवीस। आणि परिवहन समिती सभापती निवडणुकीनंतर महापालिका मुख्यालयात आपल्याला मारहाण झाल्याची माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची कबुली। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाण्यात सुरू असलेल्या राजकीय राडेबाजीवर राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी नाराजी दर्शवून उभयपक्षीय नेत्यांनी राजकारण करावं पण पोलिसांचा ताण वाढवू नये, अशा गोष्टी टाळल्यास पोलिसांना नागरिकांना चांगली सेवा देता येऊ शकेल असं परखड मत व्यक्त केलं। तसंच हुडकवून 1000 कोटींचं कर्ज काढून पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली असून खात्याला कलंक लावणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा दंडुका उगारला जाईल असा दमही त्यांनी भरला आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन व हस्तगत केलेल्या मुद्देमालांचं अभिहस्तांतरण बुधवारी आर पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीत सर्व अत्याधुनिक सुविधा बसवल्या असून जिल्ह्यात चितळसर, मानपाडा, खडकपाडा, भिवंडी, दापोडा, वाशिम, नयानगर या 8 नव्या पोलीस ठाण्यांसह राज्यात तब्बल 122 पोलीस ठाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आर पाटील यांनी दिली। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 61,000 पोलिसांची भरती करण्यात येणार असून 3,000 उपनिरीक्षकांची पदं निर्माण करण्यात येणार आहेत। ठाण्यात रस्त्यावर साजरा होणाऱ्या सणांमुळे पोलीस यंत्रणा पिचली जात असून नेत्यांनी राजकारण जरूर करावं पण पोलिसांचा ताण वाढवू नये, पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, अशा कानपिचक्याही यावेळी आर पाटील यांनी दिल्या। आज महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे सुद्धा अपवाद नाही की खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांना कामं सणासाठी बंदोबस्त देण्याच्या बाबतीत आणि ज्या राजकीय ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्यामध्येच पोलीस दलाची खूप मोठी ताकद खर्ची पडते की ज्यामुळं जनतेच्या लोकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं ह्या प्राथमिक कामाकडं थोडं दुर्लक्ष होतं। प्रायोरिटी या महत्त्वपूर्ण कामाला कमी मिळते। आता काही सण वगैरे कमी करणं आपल्याला शक्य नाही, पण रस्त्यावरचे राडे जर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी रोजच सुरू केले तर त्याचा परिणामसुद्धा पोलीस दलाच्या कामावर होतो, पोलीस दलावरचा ताण वाढतो। त्यामुळं आपल्या शहराच्या सुसंस्कृतपणाला साजेशा जर ॲक्टिव्हिटीज झाल्या तर पोलिसांच्यावरचा ताण नक्कीच कमी होईल। म्हणून मी सगळ्यांनाच राजकीय कार्यक्रमामुळं कोणावरचा ताण वाढणार नाही, पोलिसांच्यावरचा ताण वाढणार नाही याची खबरदारी सगळ्याच राजकीय पक्षांनी घ्यावी। आदर्श प्रकरणात खूप काही रहस्य दडलं असून अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था आहे। ज्या ठिकाणी आदर्श इमारत उभी राहिली त्या ठिकाणाहून कुलाबा ते उरण दळणवळणाचा मुख्य रस्ता होणार होता। या रस्त्याचा बळी आदर्श इमारतीने घेतला असल्याचं वक्तव्य भाजपाचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना केलं। देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेसाठी सरस्वती मराठी हायस्कूल येथे उपस्थित होते। व्याख्यानमालेचं हे 28वं वर्ष असून देवेंद्र फडणवीस हे आदर्शाची वस्तुस्थिती या विषयावर बोलत होते। आदर्शची जमीन ही लष्करासाठी होती, याच ठिकाणहून कुलाबा ते उरण हा रस्ता जात होता।
हा रस्ता 18 मीटरचा प्रशस्त रस्ता होता. आदर्शमुळे हा रस्ता इमारतीजवळ 10 मीटरचा करण्यात आला. त्यानंतर तो 18 मीटरचा करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आदर्श हा CRZ मध्ये होता. कालांतराने तो CRZ मध्ये आणण्यात आला. आदर्शचा अहवाल सभागृहात सादर करावा असे आदेश असतानाही काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर येईल म्हणून तो सादर करण्यात आला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या भ्रष्टाचारात महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण होताना दुर्योधन जेवढा जबाबदार होता तेवढेच राजकारणीही जबाबदारी आहेत असा आरोप भाजपाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरची त्यांनी यावेळी तोडडागत पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मनमोहन सिंग आहेत अशी टीका केली. आपला सदरा मलिन होऊ नये म्हणून ते निर्णयच घेत नाही. जोपर्यंत आदर्श प्रकरणाच्या भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी आपण TR कडे दाद मागणार आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाच्या विरोधात मतदान करणारे, पक्ष शिस्तीला धुडकावणारे ठाण्यातील नेत्यांवर अहवालानंतर कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. रामभाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल 10 ते 12 दिवसात आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. ठाण्यातील पहिला कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. दिग्गज कलाकारांचा नादमयी सुरमयी आविष्कार. उस्ताद झाकीर हुसेन, डॉक्टर L. सुब्रमण्यम, रूपकुमार राठोड, राशिद खान आणि अन्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांचा सहभाग. हस्तकला, शिल्पकला, पेंटिंग, फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन्स, अन्य दृककलांचे प्रदर्शन आणि वर्कशॉप. पारंपरिक कारागिरी, वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू, पॉटरीज, लेदरच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे 300 स्टॉल्स. मराठमोळ्या खाद्यपदार्थांपासून कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिवल. कम्युनिटी कार्निव्हल. महाराष्ट्रीय, पंजाबी, सिंधी, गुजराती, बंगाली, राजस्थानी, साऊथ इंडियन भाषिकांचा पारंपरिक वेशभूषेतील कार्निव्हल. ठाण्यातील कला रसिकांनी सर्व कला रसिकांसाठी सादर केलेला भव्य कला महोत्सव उपवन आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 जानेवारी सकाळी 10 ते रात्र 10. सहयोगी ठाणे महानगरपालिका. सपोर्टेड बाय महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. चला साजरा करूया उपवन आर्ट फेस्टिवल. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. बहुचर्चित आणि पहिल्या उपवन आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन उद्या होणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. फेस्टिवलचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी ही माहिती दिली. 10 ते 12 जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार असून ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील, आयुक्त असीम गुप्ता, पोलीस आयुक्त KP रघुवंशी, जिल्हाधिकारी P. वेलरासू या मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. या फेस्टिवलसाठी ठाणे महापालिकेने उपवन परिसरात मूलभूत सुविधा पुरवल्या असल्याची माहिती यावेळी अरुण कुमार यांनी दिली. या महोत्सवासाठी हजारो कलाप्रेमींचे हात लागले असून विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सांगीतिक कार्यक्रमांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवात 300 कलाकारांचा सहभाग हे वैशिष्ट्य असून ठाणेकर नागरिकांसाठी हा महोत्सव खुला असणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे. कधीही एवढ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज एका फेस्टिवलमध्ये या शहराने पाहिलेल्या नाहीत हे मी ठासपणे सांगू शकतो. मी 40 वर्ष ठाणेकर आहे. ठाणेकर असायचा मला अभिमान आहे आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना शालेय कार्यक्रमांमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिबिशन आणि सेल्सच्या कार्यक्रमांमध्ये बघितल्या गेल्यावरती या सगळ्यांचं मिश्रण करून आणि अतिशय सुटसुटीत पद्धतीने प्रत्येक एरियाच्या लोकांना हे कशा पद्धतीने आनंद जास्तीत जास्त घेता येईल या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ह्या एकमेव व्हेन्यूला सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती पार्किंगची व्यवस्था आहे. पोखरण रोड नंबर 1 आला तरी सुंदर व्यवस्था आहे, 2 नंबरनी आला तरी व्यवस्था आहे. ही व्यवस्था आज आपल्या नशिबाने आपल्याला मिळत आहे. दादाजी कोंडेसारख्या
40,000 लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियमला आज आपल्याला पार्किंग करताना खूप वरी राहते. पण ह्या पर्टिक्युलर या स्थळावरती आपल्याला पार्किंगची फार मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि हा ठाणेकरांना मिळालेला सगळ्यात मोठी भेट आहे. तर याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा ही एकमेव अपेक्षा आहे की ही जे सगळे संगीत क्षेत्रातले जे प्रेक्षक सेलिब्रिटी आर्टिस्ट आहेत याची सगळ्यांची नावं बऱ्यापैकी जवळपास रोज आपण सगळे ऐकत आहोत. झाकीर हुसेन साहेब आहेत, रशीद खान साहेब आहेत, एल सुब्रमण्यम साहेब आहेत. हे आज नंबर 1 पोझिशनवरती आज आहेत आणि त्यांना आणताना थोडा सुरुवातीला त्रास झाला, पण आज हे सगळे ठाणेकरांसाठी मान्य करून आपल्यासमोर हे परफॉर्मन्स देणार आहेत. तसंच पेंटिंग क्षेत्रातलं गेल्या 15 दिवस ते 20 दिवस आपण वाचत असाल तर पेंट आणि स्कल्पचर्स या आर्टमध्ये मोठ्या प्रमाणावरती उलाढाल होत आहे. ठाणे मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 40,000 फुटाची खाली फक्त पेंटिंगची मोठे दालन निर्माण करण्यात आहे. कारण आंतरराष्ट्रीय कलाकारांना हे हिंदू किंवा भारतीय कलाकारांनी तयार केलेली आर्ट जी आहे याचं फार मोठ्या प्रमाणावरती अट्रॅक्शन आहे. आणि ह्या कार्यक्रमाला जर का सर्वांनी व्यवस्थित साथ दिली आणि आपल्या मनापाने जर का झालं तर दरवर्षी हा कार्यक्रम करता येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय टुरिस्ट हे मुंबईला मोठ्या प्रमाणात येत असतात. हे ठाण्याकडे हळूहळू या प्रदर्शनाच्या निमित्ताने येऊ शकते. एवढा मोठा परिसर, एवढं मोठं थंड हवेचं ठिकाण आणि अशा ठिकाणी होणारा हे आर्टचा महोत्सव हा दरवर्षी जर का झाला तर मोठ्या प्रमाणावरती इंटरनॅशनल टुरिस्ट ठाण्यामध्ये येतील आणि याचा थोडा फायदा आपल्याला नाही म्हटलं तरी आपली इकॉनॉमीसाठी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. टीएमटी सभापती पदाच्या निवडणुकीच्या राड्यापासून गायब झालेले माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी तब्बल 15 दिवसांनी तोंड उघडलं आहे. महापालिका कार्यालयात आपल्याला मारहाण झाल्याचं कबूल करून पाटणकर यांनी भाजपच्या पक्ष नेतृत्वानेच मला शिवसेना नेत्यांच्या हवाली करून राज्याबाहेर नेऊन ठेवलं होतं. तेव्हापासून ते 15 दिवस सेनेच्या गुंडांच्या दडपणाखाली होते. त्यांचे काढून घेतलेले मोबाईल आजच त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे आपण इतर कुणालाही फोन करू शकलो नाही. मात्र आपल्यासोबत असलेल्या चौकडीने आपल्याला कुटुंबियांशी बोलण्यास दिले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. आपल्याला मारहाण करणाऱ्या मोकाशी गटनेता वाघोले आणि शिवसेनेच्या 2 जणांवर आपण गुन्हे दाखल करणार असल्याची कबुली पाटणकर यांनी दिल्यानं खळबळ उडाली आहे. तुर्तास पाटणकर यांना कडेकोट पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. यामुळे पाटणकरांचा बोलविता धनी कोण याबद्दल ठाण्यात चर्चा सुरू झाली आहे. तर सेना भाजप युतीसमोरील अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. टीएमटी सभापती पदासाठी 23 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत भाजपच्या अजय जोशी यांनी केलेल्या गद्दारीचा फटका तत्कालीन उपमहापौर तथा भाजप शहर अध्यक्ष मिलिंद पाटणकर यांना नाहक भोगावा लागला. या प्रकरणाचा आपल्या मनावर परिणाम झाला असून स्वपक्षीयांनीच हे घडवून आणल्याचं पाटणकर यांनी सांगितलं आहे. पाटणकर यांचे गायब झालेले मोबाईल शिवसेनेच्या एका बड्या कार्यकर्त्याने बुधवारी दुपारी त्यांच्या घरी आणून दिल्यानंतर सगळा खुलासा पाटणकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला. यापुढे भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी मनातील सर्व मळमळ बाहेर काढली. सेना नेते एकनाथ शिंदे यांनी मारहाण केली नाही, पण जरी कुणीही मोर्चे घेराव पोलीस ठाण्यांना घातला नाही तरी मोकाशी, जगदीश थोरात, बाळा राऊत या तिघांनी मारहाण केल्यानं त्यांच्यासह माजी शहर अध्यक्ष संदीप लेले व गटनेते संजय वाघोले यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा देऊन पाटणकर यांनी सेनेलाही डिवचले. 23 डिसेंबर रोजीच्या प्रकारानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सगळा प्रकार एकूणही दुर्लक्ष केलं. त्यानंतर गोवा आणि कर्नाटकात आपल्याला नेऊन ठेवलं. आपल्याबरोबर सेनेच्या 2 जणांसह अन्य 2 जण होते. मात्र पाटणकर यांनी त्या 2 नामचीन गुंडांची नावं सांगण्यास नकार दिला. स्वपक्षीयांनीच आपल्या असूयेतून हे सर्व घडून आणलं. गद्दार जोशी यांनी भाजपसह आपल्या मैत्रीचाही विश्वासघात केला, पण याचे परिणाम आपल्याला भोगावे लागल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाटणकर यांनी हा गौप्यस्फोट पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात केला असून त्यांच्या निवासस्थानी सहपोलीस आयुक्त व 3 पोलीस अधिकाऱ्यांसह मोठी फौज तैनात आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652025555.
तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.